मुंबईतील साकीनाका भागात मॅनहोलमध्ये अपघात होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे झाली का नाही, रस्त्यांवरील खड्डे बुजवले का नाही, की आपल्या इथेही मॅनहोल तसेच आहेत कुणाच्या तरी अपघाताची वाट बघत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल थेरगावची परिस्थिती आपण जाणून घेतली। आज राटणी आणि काळेवाडी परिसरातील ग्राउंडवर जाऊन विनय सोनवणे यांनी केलेला स्पॉट रिपोर्ट। मॅनहोल तेही राहटणीत। शिवराजनगर बसस्टॉपच्या जवळ पतंजली स्टोअर कॉर्नरला चेंबरच्या झाकणाला होल आहे। यामध्ये एखाद्याचा पाय फसून गंभीर अपघात होऊ शकतो। शिवराजनगर रतन गॅस एजन्सी शेजारी रस्त्यावर साठलेल्या पाण्याला प्रवाह नसल्यामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साठलेलं आहे। कोकणे चौकाजवळ गोडांबे चौकाकडे जाणाऱ्या कॉर्नरवर चेंबरच्या झाकणा शेजारी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्यावरून वाहने जाऊन तेथे मोठे खड्डे होऊन धोका निर्माण होऊ शकतो। कोकणे चौकात एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला चेंबरचे झाकण खचलेले आहे। वाहनांची चाके या चेंबरच्या झाकणावर आदळून झाकण जीर्ण होत चाललेलं आहे। हे झाकण तुटून अपघात होण्याअगोदरच दुरुस्त करणे गरजेचे आहे। याच चौकात बाजूला पाणी साठलेलं आहे। आता ही परिस्थिती पहा, रस्त्यात तळ आहे की तळ्यात रस्ता। राहटणी गावातून काळेवाडीच्या दिशेने पवना नदीच्या कडेने पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठलेले आहे। त्यामुळे येथील सखल भागाचा व खड्ड्याचा वाहन चालकांना अंदाज येत नाही। याच रस्त्यावर पुढे लेगसी सोसायटी समोर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे प्रवाशांना येथून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। पिंपरी गाव ते काळेवाडी पवना नदीला समांतर असलेल्या काळेवाडी राहटणी रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। पावसाचे पाणी त्यामध्ये साठलेले आहे। गोडांबे चौकातला हा महाकाय खड्डा। या खड्ड्याची धास्ती दुचाकीस्वार व इतर प्रवाशांनी घेतलेली आहे। कधीही अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते। एवढे मोठमोठाले खड्डे रस्त्यावर पडलेले असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते? लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून संबंधित प्रशासनाकडून काम करून घेण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत। गोडांबे चौकातच चौकातून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या या कोपऱ्यावर खड्डा पडून त्यात पावसाचे पाणी साठलेले आहे। खड्डा एकदम कोपऱ्यावरच असल्यामुळं टर्न मारताना वाहन चालकांना पटकन दिसत नाही। त्यामुळे इथे प्रवाशांना धोका निर्माण झालेला आहे। गोडांबे चौक ते काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी काहीतरी खोदकाम केलेले होते। त्यावर केवळ खडी आणि रेती टाकलेली आहे। यावर डांबराचा पत्ता नाही। परिणामी येथे टाकलेल्या रिकाम्या रेतीत दुचाकीची चाकं फसून अपघात होऊ शकतो। शिवाय पावसाच्या संततधारेमुळे पाण्यात रेती वाहून चालली आहे। संबंधित प्रशासन किंवा ज्यांनी हे असं अर्धवट काम केलेलं आहे त्यांचा हा निष्काळजीपणा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो। ही परिस्थिती पाहतोय आपण रायझिंग स्टार क्रिकेट अकॅडमीच्या समोरचा रस्ता आहे या ठिकाणची। गोडांबे चौक ते काळेवाडी लिंक रोडवर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चेंबरच्या झाकणाची ही दुर्दशा। हे चेंबरचे झाकण अजून मी जिवंत आहे असं सांगते। मृत्यूआधी मला बरे करा असे इंडिकेशन देणारा पोत्याचा लाल झेंडा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आर्त हाक देत आहे। तापकीरमळा चौकातील हे जय माताजी किराणा दुकान, याच दुकानासमोर एक ड्रेनेज चेंबरच्या झाकणाला भोग पडले आहे।
या होलमध्ये एखाद्या लहान मुलाचा पाय घुसून गंभीर अपघात होऊ शकतो. हे पहा, तापकीर चौकात खड्डेच खड्डे. येथील खड्ड्यांनी जलसमाधी घेतलेली पाहायला मिळते. रस्ता खराब झालेला दिसतो. पावसाची संततधार सुरूच आहे. हे वेळीच दुरुस्त केले नाही तर याचा गंभीर परिणाम नाकारता येत नाही. तापकीर चौकातून पुढे तापकीर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तापकीर चौकाच्या जवळ रस्त्यामध्ये आडव्या टाकलेल्या ब्लॉक्सला खड्डा पडलेला आहे. ब्लॉक्स पट्टी खचलेली आहे. हे बघा, चंबर खाली खचून खड्डा पडला. वरून पावसाचे पाणी साठलेले आहे तर आतून ड्रेनेजचे पाणी बाहेर येत आहे. याचा अंदाज वाहन चालकांना नसल्यामुळं दुचाकीस्वार पडून अपघात होऊ शकतो. या ठिकाणी दररोज दुचाकीस्वार पडता पडता सावरलेले आहेत. तापकीर चौक ते तापकीर मळा या रस्त्यावर तापकीर चौक ते तापकीरांचा बंगला या दरम्यान रस्त्यावर चेंबर खचलेला आहे. रस्ता उखडलेला आहे. अशी धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तापकीर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर लावलेले ब्लॉक्स उखडून बाहेर आलेले आहेत. पलीकडून येणाऱ्या वाहन चालकांना टर्न मारताना दिसत नाही. त्यामुळे येथे धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. नडेनगरमध्ये महानगरपालिकेच्या शाळेसमोर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. नादुरुस्त अवस्थेत असलेले रस्ते नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. याला प्रशासन जबाबदार म्हणावं लागेल. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष देखील जबाबदार आहे, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे. अत्यंत गांभीर्याची गोष्ट म्हणजे या पाचपीर चौकात इथे उघडा असलेल्या वॉल पाईपमध्ये 2 महिन्यापूर्वी एका महिलेचा पाय अडकून गंभीर अपघात झाला होता. महिला जखमी झाली होती. महिलेचा पाय इतक्या धोकेदायक पद्धतीने या पाईपमध्ये फसला होता की अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करून कटर मशीनने पाईप कापून या महिलेचा पाय बाहेर काढून सुटका करावी लागली होती. एवढा गंभीर अपघात याच ठिकाणी या उघड्या पाईपमुळे झाला असताना पुन्हा आजही हा उघडा पाईप तसाच आहे. प्रशासन असं दुर्लक्ष का करतंय? पुन्हा इथे जर कुणाचा दुर्दैवाने अपघात झाला तर संबंधित प्रशासनाला जबाबदार धरून कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. हा घोर निष्काळजीपणा आहे. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष होत असेल तर अक्षम्य गुन्हा आहे. काळेवाडी पिंपरी ब्रिज जवळ लकी बेकरी चौकात पावसाचे पाणी रस्त्यावर साठलेले आहे तर याच चौकात खड्डे पडलेले आहेत. लकी बेकरी चौक ते एम्पायर रस्त्याला लागणाऱ्या कोपऱ्यावर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पवना नदीला समतल विजयनगरच्या पाठीमागे काळेवाडी ते एम्पायरकडे जाणारा रस्ता या लिंक रोडवर या रस्त्याच्या कडेने काहीतरी कामानिमित्त खोदकाम करून त्यावर खडी अंथरलेली तशीच ठेवलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथून ये जा करताना वाहन चालक व पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. MM शाळेजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. MM शाळेच्या बस स्टॉपच्या समोर रस्त्यावर पहा, पावसाच्या पाण्यामुळे येथे तलाव निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रवाह जायला किंवा पाण्याचा निचरा व्हायला या ठिकाणी जागा नाही, तशी व्यवस्था नाही. तापकीर चौक ते काळेवाडी फाटा या रस्त्यावरील कुणाल हॉटेलच्या समोरच्या कॉर्नरवर रस्त्याची ही झालेली दुरावस्था. कुणाल हॉटेल ते नकाते वस्ती लिंक रोडवर खड्ड्यांमध्ये साठलेलं पाणी. नगरसेविका सविताताई खुळे यांच्या कार्यालयाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला असलेलं नादुरुस्त चेंबर चोकअप झालेलं आहे.
आणि मैला मिश्रित पाणी चेंबरमधून बाहेर येते. असं हे मैला मिश्रित पाणी चेंबरच्या बाहेर आल्यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे. रहाटणी फाट्याजवळ नखाते नगर कमानीतून आत गजानन नगरकडे जाणारा रस्ता काय अवस्था झालेली आहे बघा. आपण स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहोत की एखाद्या डोंगर दऱ्यातील खेडेगावात. रानामाळातील बैलगाडीचा रस्ता आहे की आपल्या पिंपरी चिंचवड शहरातला हा प्रश्न पडतो. खड्डेच खड्डे, रस्ता कुठे आहे, डांबर कुठे आहे, काहीच कळत नाही. बघा ही वाहन चालकांची सर्कस खड्ड्यातून चिखलातून कशा पद्धतीने चालू आहे. रहाटणी फाट्याच्या पुढे काळवडी फाट्याच्या दिशेने आपण पुढे आलो की डाव्या बाजूला गजानन नगरकडे जाणाऱ्या या रस्त्यावर असे खड्डे पडलेले आहेत. पावसाची संततधार सुरूच आहे. रहाटणी काळवडीतील रस्त्यांवरील धोकेदायक स्पॉट निदर्शनास आलेले आहेत. हे सर्व तात्काळ दुरुस्त झालं पाहिजे. या व्यतिरिक्त देखील इतर ठिकाणी प्रशासनाच्या निदर्शनास आलेली धोकेदायक परिस्थिती त्वरित हाताळून सुरक्षित प्रवासासाठी सुरक्षित चालण्यायोग्य विना अडथळा विना संकट रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत. प्रशासनाला खडबडून जागे करून कामाला लावण्यासाठी अगोदर आपले लोकप्रतिनिधी जागृत झाले पाहिजेत अशी सामान्य माणसांची भावना आहे. रहाटणी काळवडी परिसरातील ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या परिसरातील रस्त्यावरील दुरावस्थेचा फोटो किंवा व्हिडिओ काढून सांगावा न्यूजला पाठवा. नागरिकांनी प्रवास करताना सतर्क रहा, काळजी घ्या. आपण पाहिलात सांगावा न्यूजवर काळवडी रहाटणी परिसरातील स्पॉट रिपोर्ट. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.